आपल्या कुटुंबातलं जर कोणी आजारी असेल तर आपण ती व्यक्ती बरी व्हावी त्यासाठी वाटेल ते करायला तयार असतो. पण हे वाटेल ते करणं म्हणजे नेमकं काय? आणि त्या सगळ्या आजारांच्या संदर्भात खर्च काय येतो याचे आकडे ऐकीव असतात, मित्रांकडनं ऐकलेले असतात. तर म्हणजे या सगळ्याचा उद्देश हा घाबरवून टाकणं असं नाही. जन्म ही गोष्ट जितकी आपण नैसर्गिक बघतो आहोत तितकाच मृत्यू ही गोष्ट नैसर्गिक असते. पुण्यामध्ये गेल्या महिन्याभरामध्ये डेंग्यू आणि चिकनगुनियाचा कहर झालेला बघितला आहे. आणि बऱ्याचदा तुम्हाला घरात असा अनुभव आला असेल की अचानक तुमच्याकडे काम करणाऱ्या बाईंनी तुम्हाला फोन करून सांगितलं आहे की मला फारच विकनेस आल्यामुळे मला सलाईन भरायला आमच्या डॉक्टरनी सांगितलेलं आहे. तर ही सलाईन नावाची एक अत्यंत जादुई बासरी आहे ज्यांनी लोकांना एकदम ताकद येते आणि त्यांना एकदम तरतरी येते आणि सशक्त ती माणसं होतात, असा एक जनरल प्रवाद किंवा समज समाजामध्ये आहे. तर सलाईन ही काय जादू आहे सर? सलाईनचा विषय निघाला तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मला समोर बसलेले पुण्यातले सिनियर मोस्ट पेडियाट्रिशियन डॉक्टर गुळवणी पटकन मनात आले. कारण सलाईनचा त्यांचा संबंध जितका आलेला आहे तितका आमच्या तिघांचा फारसा आलेला नाही आहे. पेडियाट्रिक्समधल्या सलाईनबद्दल मी फारसं बोलणार नाही आहे. सर, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सलाईन तोंडाने जो माणूस काही घेऊ शकतो, पिऊ शकतो, खाऊ शकतो त्याच्या संदर्भात पूर्णपणे निरुपयोगी असतं. आय एम मेकिंग अ बोल्ड स्टेटमेंट, लक्षात घ्या. तोंडाने जो माणूस खाऊ पिऊ शकतो, पिऊ शकतो, या उलट अनेक रुग्णालयात तुम्ही गेलात तर सलाईन लावलं आहे आणि माणूस वॉर्डात हिंडतोय आणि एकेकडे चहा पण पितोय असं तुम्हाला दृश्य सहज दिसू शकतं. पुण्याच्या थोडंसं आउटस्कर्ट्सला गेलात, जरा मला सलाईन चढवा हो. एका बाटलीला तुम्ही किती पैसे घेता? 2 लावल्या तर सकाळी 1 लावा, रात्री 1 लावा. दिवसभर मी काम करून येतो, रात्रीची जरा दमणूक कमी होईल, ताकद येते. सगळ्या चुकीच्या संकल्पना आहेत, एवढंच मी सांगतो आहे. मग सलाईनची खरी गरज कधी? तर खरी गरज सध्या बरीचशी संपलेली, कारण कॉलराचं डिहायड्रेशन संपलेलं आहे. पेडियाट्रिक्सबद्दल मी सर बोलत नाही आहे, पुन्हा प्लीज. डेंग्यूमध्ये अचानक डिहायड्रेशन होतं, सनस्ट्रोकमध्ये अचानक डिहायड्रेशन होतं. काही वेळेला 74-75 वर्षाचा माणूस रात्री 4 मोठे जुलाब झाले, त्याचं डिहायड्रेशन होतं. ॲट दॅट टाईम इट इज नीडेड. पण चुकीची कल्पना काय होते? पेशंट आजारी आहे, हॉस्पिटलमधनं घरी आला आहे, अहो त्याला सलाईन तरी लावा ना कमीत कमी. कर्वे सरांचे वडील कॅन्सरने गेले, पूर्णपणे ट्रीटमेंट त्यांची घरी केली गेली. माझ्या घरातली 5 माणसं पूर्णपणे घरातच गेली. अशा स्वरूपाचा अनुभव देसूरकर सरांचाही असू शकेल, मला माहिती नाही. मागच्या कार्यक्रमात जे होते डॉक्टर पिंगळे, कार्यक्रमाच्या आधी 15 दिवस त्यांची बायको 3 महिने घरी ते ट्रीटमेंट देत होते. पण सलाईन देणं नावाच्या प्रकारात आम्ही कोणीही पडलेलो नव्हतो. सलाईनचे फायदे आहेत तसे दुष्परिणाम आहेत. विनाकारण सलाईन लावलं तर चेस्ट कंजेशन होतं. चेस्ट कंजेशन झालं तर इन्फेक्शनला तुम्ही आमंत्रण देता. करमरकर सर बरोबर आहे ना? पल्मोनॉलॉजिस्ट बसलेले आहेत. मी एकेकाचा प्रसंगानुरूप नावं घेतो आहे म्हणून म्हटलं, बाकी काय नाही. तर विनाकारण लावलं म्हणजे 4 बाटल्याची गरज असताना 6 बाटल्या लावलं तरीसुद्धा पल्मनरी इडिमा नावाचा प्रकार येतो. मग लॅसेक्स द्यावं लागतं, पायावर सूज येते आणि त्या पेशंटची विनाकारण कंडिशन खाली जाते. आणि या सगळ्याच्या संदर्भात सलाईनबद्दलचे समज आणि गैरसमज जर आपण समजून घेतले, त्याचा आग्रह करणं सोडलं, डॉक्टरांना लावावं असं वाटलं तर त्यांनी लावावं, किती लावायचं, कधी लावायचं. आता या सगळ्याच्या संदर्भात मी एक जरा महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे. कोणत्याही हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेलात की पहिल्याच दिवस काय केलं जातं, तर कागद केला की एक इंट्राकॅथ लावला जातो. आपली समजूत असते इंट्राकॅथ लावलं आणि सलाईन नाही लावलं. इट इज अ लाईफलाईन सिक्युअर्ड. हॉस्पिटलमध्ये असताना काही झालं तर इंट्रावेनस व्हेन सापडत नाही म्हणून गोंधळ होऊ नये म्हणून घरी जाळीपर्यंत तो इंट्राकॅथ तसाच ठेवला जातो. काही वेळेला घरी गेल्यावर 24 तासांनी डॉक्टर घरी येऊन काढतो. डॉक्टर ॲट डोअर सर्विस त्या पद्धतीत सुद्धा देतात, ज्याच्यामुळे हा कार्यक्रम सगळा स्पॉन्सर केलेला आहे. सलाईनबद्दल मी सोप्या भाषेत बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत.
देसूरकरांच्या बरोबर काम करत असताना आमची अनेकदा चर्चा व्हायची, त्याच्याबद्दल ते जास्त सांगतील. एक बाटली संपायला किती थेंब पडले आणि त्याचा त्यांनी चार्ट बनवला होता आणि हॉस्पिटलमधलं ट्रेनिंग कसं घ्यायचं त्याच्याबद्दल त्यांनी मला सांगितलं होतं. थोडंसं एलॅबोरेशन त्याच्याबद्दल. सलाईन हे म्हणजे फारच त्यांनी इतक्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण डायबिटीसच्या लोकांना सलाईनची गरज भासू शकते, ज्याला डायबेटिक किटो ॲसिडोसिस आपण म्हणतो, कारण त्याच्यात डिहायड्रेशन प्रचंड होतं. त्यामुळे साधारणपणे त्या माणसाला 2 लिटर सलाईन द्यायचं असा एक स्टँडर्ड नॉर्म आहे. अर्थात ते गेल्या झपाट्याने 2 लिटर वगैरे द्यायचं नसतं, पण ओव्हर अ पिरियड. आणि त्याबरोबर त्या सलाईन हे उपयुक्त आहे. सलाईनचे विविध प्रकार आहेत. अगदी साधं म्हणजे आपलं सोडियम क्लोराईड जे मिठाचं पाणी असतं लिटरली. तर म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात देखील हेच का देतात असा मला नेहमी प्रश्न पडतो, कारण त्याच्याहून बरी खरं तर औषधं आहेत, म्हणजे सलाईनचेच प्रकार आहेत. पण तरी डॉक्टर म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेलात तरी पहिल्यांदी नॉर्मल सलाईन नावाचीच गोष्ट लावलेली असेल. तुम्ही फाटलं प्रिस्क्रिप्शन बघत जा की आपल्याला काय विकत घ्यायला लावले, की त्यांनी रिंगर्स लॅक्टेट घ्यायला सांगितलं आहे का नॉर्मल सलाईन घ्यायला सांगितलं आहे. तर सलाईन हा भागच असा आहे की कशाकरता लावायचा, आणि त्याचं मुख्य कारण की त्याचं द्यायचं प्रमाण जे आहे ते. डिहायड्रेशनच्या माणसाला सलाईन थोडं वेगाने द्यायला लागेल. एखाद्या हार्ट अटॅक आलेल्या माणसाला जर सलाईन वेगाने दिलं तर माणसाचा मृत्यूच नक्की आहे किंवा अजूनही त्याचे कॉम्प्लिकेशन वाढतील. तर त्यामुळे जे त्याचं जी वारंवारिता आहे किंवा कशा प्रकारे ते द्यायचं आहे याच्या संदर्भात टेक्नॉलॉजीनी खूप मदत केलेली आहे. आता ज्याला आपण इन्फ्युजन पंप म्हणतो, अशा गोष्टी आलेल्या आहेत. त्यामुळे आता प्रश्न असाच होतो की दिवसेंदिवस आपण सगळ्या गणिताच्या बारीक साध्या साध्या गोष्टी विसरून जायला लागतं. त्यामुळे ते जे म्हणाले की किती ड्रॉप म्हणजे एका ml किती ड्रॉप पडतात, तर ते प्रत्येकाच्या आय व्ही सेटचं जर डायमीटर वेगळा असेल तर तेही ड्रॉप पडणारे वेगळे पडतील. म्हणजे एखाद्या आय व्ही सेटमध्ये 15 पडत असतील तर दुसऱ्या कंपनीच्या ह्याच्यात 10मध्येच काम होऊन जातं. म्हणजे 1 ml एक आय व्ही सेट 15 ड्रॉपमध्ये देतो, तर हा 10 ह्याच्यातच देतो. तर असे बरेच त्यावेळेला गमती जमती असायच्या. पण आता इन्फ्युजन पंप आल्यामुळे ते सोपं झालेलं आहे, कारण पंपाला तुम्ही रेट फीड केलात की पंप ठराविक बरोबर 50 ml 50 मिनटात किंवा तुम्हाला 100 ml 10 मिनटात द्यायचं आहे तरी देऊ शकतो. पण ह्या सगळ्या ह्याच्यात नर्सिंगचं काय झालेलं आहे ह्याच्याबद्दल मी काही बोलत नाही, कारण त्यांच्या पुढचे अनेक प्रश्न ह्याच्यापेक्षा जास्त मोठे आहेत आणि महत्त्वाचे आहेत. ह्याच्यात एकच मला असं हे म्हणायचं होतं की लिमिटेशन्स ऑफ ट्रीटमेंट ह्या गोष्टीत प्रत्येक म्हणजे 2च उदाहरणं मी देऊ शकतो. एक म्हणजे आत्ताच आमच्याकडे एक पेशंट ॲडमिट आहे ज्याला हार्ट अटॅक आला. हार्ट अटॅक येऊन आता 4 दिवस झालेले आहेत. पेशंटची परिस्थिती खूप सुधारली आहे असं वाटतं, पण थोड्याच काळात तो परत खराब होतो. तर आता हा पेशंट जगण्याचा एकच मार्ग मला दिसतोय की त्याचा हार्ट ट्रान्सप्लांट व्हायला पाहिजे. आता हार्ट ट्रान्सप्लांट करायचं काय याच्यात आधीच त्यांनी सकाळी सुरुवातीला सांगितलेलं आहे की ट्रान्सप्लांट या मार्गावर जायचं असेल तर काय काय मानसिक तयारी पाहिजे. एक तर हार्ट मिळवण्यापासून ते नंतर जी किमोथेरपी घ्यायला लागते तिथपर्यंत. पण आता या माणसाला हार्ट म्हणजे माणसाचं वय आहे साधारणपणे 75. घरच्यांना सगळ्यांना माणूस आहे समाधानाने जगला आहे याची खात्री आहे, तर प्रत्यक्ष माणसाला पण आहे. तर अशा परिस्थितीत त्या स्टेजपर्यंत आपण जायचं की नाही याचाही विचार सगळ्यांनी आधी करायला पाहिजे. तर त्या दृष्टीने यांच्याबरोबर मुंबईत जे दातार सर होते त्यांनी एक इच्छामरण या विषयावर बरंच काम केलेलं आहे. मी अगदी इच्छामरण म्हणावं असं याच्यात नाही, पण माणसांनी जर त्याच्याबद्दलचा विचार मांडून ठेवलेला असेल तर त्याचा आदर करणं हे घरच्यांचं काम आहे. बहुतेक वेळा आता काय होतं की काही नाही आता बाकीची लोक काय म्हणतील या कारणासाठी बरीच लोक ICUत असतात आणि म्हणजे त्याचे खूप फायदे होतात असं नाही आहे. हॉस्पिटल चांगली चालतात, पण त्याच्यामुळे जेव्हा गरज असते एखाद्या पेशंटला खरंच ॲडमिट करण्याची तर ते बेड मिळत नाहीत. हाही त्यातला दुसरा भाग आहे. तर ह्या गोष्टीचाही सगळ्यांनी कुठेतरी विचार केला गेला पाहिजे की आता ह्या गृहस्थांना हार्ट ट्रान्सप्लांट करायला पाहिजे का त्यांची ट्रीटमेंट थांबवावी आणि पूर्वीचं जसं होतं की त्यांचे सगळे नातेवाईक त्यांच्या बाजूला बसतील. कळतं आहे त्यांना, असं काही नाही आहे, पण काही सपोर्ट दिला नाही तर कालांतराने ते एक 10-12 तासांनी कदाचित कालवश होतील. दुसरा मुद्दा एक असा होता की माझ्याच माहितीतला अतिशय यंग असा माझा मित्रच होता, म्हणजे तर त्याला ब्लड कॅन्सर डिटेक्ट झाला. तर ट्रीटमेंट हा त्या काळी साधारणपणे मी जेव्हा संजीवनमध्ये काम करतो तेव्हाची गोष्ट, म्हणजे 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे.
तर त्या माणसाने त्याला जे 6 महिने मिळाले त्या 6 महिन्यात त्याचं जे काही प्लॅनिंग होतं ते सगळं त्यांनी केलं. तर आता हे प्रत्येकाला अशी संधी मिळते असं नाही आहे, पण त्या दृष्टीने विचार करणं एस्पेशली एखाद्या यंग माणसाच्या बाबतीत हे फार कौतुकास्पद वाटलं मला त्यावेळेला. म्हणजे त्याच माझ्याच वयाचा माणूस एखादा जर 35 वर्षापूर्वी हा विचार करू शकतो, तर सर्वसामान्य माणसाला हा विचार करणं किती अवघड आहे याची एक मला त्यावेळी जाणीव झाली की आणि अशा प्रकारचा विचार हळूहळू का विना समाजात आपल्याला करायची गरज आहे. कारण आपण मी म्हटलं तसं जसं परदेशात बाहेर घडतं तसंच आपण जसं तसं इथे इम्पोर्ट करायचा प्रयत्न करतो. तर त्या दृष्टीने त्यांच्याही चांगल्या गोष्टी आपण घ्यायला पाहिजेत आणि त्या आपल्याला समाजात कशा चांगल्या पद्धतीने पसरवता जातील याचा विचार करायला पाहिजे. या सरांच्या आत्ता उदाहरणावरनं मला माझ्या स्वतःच्या मित्राची आठवण झाली. अतिशय जवळचा मित्र माझा, समवयस्क नव्हे, थोडासा ज्युनियर मला. एका दिवशी सकाळी त्याच्या मुलाचा मला फोन आला की काका अरे बाबा बाथरूममध्ये अनकॉन्शियस आहे, मी दरवाजा फोडून त्याला बाहेर काढला आहे. मी आता काय करू? त्याला म्हटलं जवळच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जवळात जितक्या लवकर तुला जाता येईल तितक्या जा. परंतु त्याला माझ्याचकडे यायचं होतं आणि त्या सगळ्या भानगडीमध्ये 1-1.5 तास गेला. माझा मित्र माझ्याकडे आला, त्यावेळेला तो सेमी कॉन्शियस होता. त्यांनी मला एकच प्रश्न विचारला, शेख्या अरे माझं BP किती आहे? तिथून तो भराभरा खाली गेला, कारण त्याला मेंदूमध्ये एक मॅसिव्ह प्रचंड मोठा ब्लीड झाला होता. माझ्याकडे त्याचा CTचा रिपोर्ट अजूनही आहे. सांगण्याची गोष्ट अशी की आम्ही सगळे प्रयत्न करूनसुद्धा जेव्हा तो वाचत नाही हे लक्षात आलं, तेव्हा अत्यंत धीरोदात्तपणे त्याची बायको जी पण डॉक्टर आहे आणि त्याची दोन्ही मुलं, या दोघांनी मला येऊन सांगितलं की काका रे आता हे लढवण्यात काही फार अर्थ नाही आहे, हा ब्रेनडेड झालेला आहे, आम्हाला दिसतं आहे, तर आम्ही आता याला तर दीनानाथमध्ये हलवतो. आणि त्यांनी त्याचं लिव्हर, दोन्ही किडनीज आणि दोन्ही डोळे हे डोनेट केलं. हे फार विरळ असा विचार आहे. तोही मुलगा काय फार वयाचा नव्हता, 52 वर्षाचा होता, पण तरीसुद्धा हा विचार केला जाऊ शकतो. दुसरा माझा मित्र, त्याला ब्रेन ट्यूमर झाला. रुबी हॉलमध्ये तो ट्रॉमा युनिटमध्ये काम करायचा. त्याला जेव्हा कळलं की आपल्याला अतिशय फास्ट वाढणारा असा कॅन्सर झालेला आहे, तेव्हा त्यांनी आम्हाला समोर बसून मित्रांना सांगितलं की मित्र हो, एक क्रोसिनची गोळी सोडली तर मी या पलीकडे काहीही घेणार नाही आहे. त्यांनीही अक्षरशः पुढच्या 4च महिन्याचं आयुष्य त्याला पुढे मिळालं, पण त्यात त्यांनी सगळी स्वतःची विल्हेवाट लावून कधीही तो एकदाही कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेला नाही. हे निर्णय घेणं फार अवघड आहे. माझ्या स्वतःच्या वडिलांनी 78 वर्षी मला सांगितलं होतं की माझं आयुष्य आता पूर्ण जगून झालं आहे, मला कसलीही केमोथेरपी काही करायचं नाही आहे. त्यांचं सगळं मी करू शकलो कारण मी डॉक्टर आहे म्हणून. परंतु प्रत्येक आजाराचं एक स्वरूप असतं. प्रत्येक माणसामध्ये तो आजार त्याच तऱ्हेने होईल असंही नसतं. त्याची प्रेझेंटेशन्स वेगळी असतात, त्याचा एंड रिझल्ट वेगळा असू शकतो. परंतु या सगळ्याच्या मर्यादा आपल्याला एकदा जर कळल्या तर हे अपेक्षांचं ओझं जे आपल्या डोक्यावरती बसलेलं असतं आणि नंतर अपेक्षाभंगाचं दुःख जे होतं ते कमी करता येईल असं मला वाटतं. सलाईन याविषयी आपण आत्ता बऱ्यापैकी बोललो. माझ्या प्रॅक्टिसमध्ये मला सलाईन लावायचा प्रसंग फारसा येत नाही आणि मी सलाईन लावत नाही म्हणून अत्यंत बेकार डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आहे बहुतेक. एकदाच मला जो काय प्रसंग आला त्यावेळेला सलाईन वगैरे सगळं संपल्यानंतर माझ्या पेशंटनी मला स्वच्छ सांगितलं तुमच्या सलाईनमध्ये काही दम नव्हता. म्हटलं का बुवा? ते तुम्ही पिवळ्या रंगाचं औषधही घातलं नाही तर मला थंडी पण वाजली नाही, याच्यामुळे तुमच्या सलाईनमध्ये काही दम नव्हता. त्यामुळे सलाईन हा विषय फार मजेशीर असतो. काही लोकांचं ते उत्पन्नाचं मोठं साधन आहे. नमस्कार, मी राहुल अडगावकर. मी सध्या सिंगापूर येथे नोकरीच्या निमित्ताने वास्तव्यास आहे, पण माझे आईवडील पुण्यात असतात. घरापासून व आईवडिलांपासून दूर असल्यामुळे साहजिकच त्यांच्या तब्येतीबद्दल आपल्याला खूप काळजी वाटते. पण नुसती काळजी वाटून काय उपयोग, म्हणून काहीतरी करावं असा विचार करत असतानाच पुण्यातील एका नामांकित डॉक्टरांनी मला डॉक्टर ॲट डोअर या संस्थेबद्दल सांगितले आणि मी लगेचच या संस्थेचे डॉक्टर चंद्रशेखर कर्वे यांच्या क्लिनिकमध्ये जाऊन भेट घेतली व त्यांना माझ्या वडिलांची मेडिकल कंडिशन सांगितली. डॉक्टर कर्वे लगेचच आमच्या घरी आले, बाबांची पाहणी केली आणि ते म्हणाले की आपण आता पुढचा प्लॅन सुरू करू. आता दर 15 दिवसांनी आमच्याकडे एक डॉक्टर येतात. ते बाबांची पूर्ण मेडिकल चेकअप करतात. त्यांचं वेट मॅनेजमेंट, त्यांचं डाएट, त्यांचं ब्लड प्रेशर, त्यांची शुगर, त्यांच्याशी चर्चा करतात. आईला विचारतात की त्यांना काही प्रॉब्लेम्स आहेत का आणि आईला खूप धीर देतात. आता जवळपास 3 महिन्यामध्ये आम्ही बाबांच्या तब्येतीमध्ये खूप फरक पाहिला आणि ते बऱ्यापैकी इम्प्रोव्हाइज झालेले आम्हाला दिसत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपल्या पश्चात कोणीतरी येऊन आपल्या बाबांची काळजी घेतं, त्यांच्याबद्दलची माहिती आम्हाला इथे फोनवर किंवा व्हॉट्सअपद्वारे देतं, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आमचं कुटुंब आता आम्ही खूप रिलॅक्स आहोत इथे, कारण बाबांची तब्येतीमध्ये आम्ही सुधार बघितलेला आहे. आणि मित्रांनो, हे सगळं अतिशय माफक दरामध्ये ते करतात. माझ्या व माझ्या कुटुंबाकडनं डॉक्टर्स ॲट डोअर या संस्थेला खूप खूप शुभेच्छा
आणि डॉक्टर कर्वे आणि त्यांच्या टीमला धन्यवाद. माझे नाव सुधाकर बडवे, वय 81 वर्षे पूर्ण. मार्च महिन्यात माझे पायाचे ऑपरेशन झाले. घरी ड्रेसिंगची आवश्यकता होती. डॉक्टर डोअरचे पॉम्पलेट मला मिळाले. हॉस्पिटलमध्ये जाऊन ड्रेसिंग करणे अवघड होते. प्रत्येक वेळी कोणीतरी नातेवाईक बरोबर असणे जरुरीचे होते. डॉक्टर ॲट डोअरशी संपर्क साधला. डॉक्टर ॲट डोअरने विनाविलंब घरी डॉक्टर पाठविले. जखम लवकर बरी झाली. खूप आधार मिळाला. आता मी दोन्ही पाय टिकवून चालू शकतो. डॉक्टर ॲट डोअर या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा. जेव्हा आम्हाला गरज होती तेव्हा आम्ही फोन केला तर 1.5-2 तासातच डॉक्टर आल्या, वेळ पाळून घेतली आणि त्यांनी उत्तम प्रकारे माझ्या पत्नीचे तपासणी केली आणि तिला जे काय मदत पाहिजे होती ती केली. नंतर सुद्धा एकदा त्या फॉलोअपला आल्या, जेव्हा आम्ही फोन केला होता त्या दुसऱ्यांदाही आल्या आणि त्यांनी परत सगळं तपासणी वगैरे करून तिला काय उपदेश पाहिजे होता तो सांगितला. आता ह्या पुढे सुद्धा आम्हाला यांचा मोठा आधार राहणार आहे आणि आम्ही तसेपर्यंत आम्ही तो कागद जपून ठेवणार आहे आणि फोन नंबरही जपून ठेवणार आहे. मी मिलिंद पुरंदरे, मी पुण्यामध्ये कोथरूडमध्ये राहतो. आमच्याकडे माझ्या सासूबाईचा मध्ये एक छोटा अपघात झाला. त्यांचं ऑपरेशन वगैरे सर्व व्यवस्थित पार पडल्यावर घरी सुद्धा आम्ही त्यांना आणलं होतं, परंतु त्यांची तब्येत आम्हाला काही व्यवस्थित वाटेना. अशा वेळेला त्यांना आम्हाला डॉक्टरकडे कुठे हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं हे सुद्धा खूप अवघड वाटायला लागलं. तर त्यावेळेला आम्हाला या डॉक्टर ॲट डोअर यांच्याबद्दल माहिती मिळाली. आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून जवळजवळ अर्धा तासाच्या आतच त्यांचे फिजिशियन आमच्या घरी येऊन आमच्या पेशंटला तपासलं आणि त्यांचे सर्व रिपोर्ट्स वगैरे सगळं बघून त्यांनी आम्हाला मानसिक आधार सुद्धा दिला आणि काही औषधांची योजना नियमित कशी करावी याबद्दल त्यांना सल्ला दिला. आम्हाला हा खूपच मोठा आधार वाटला, जेणेकरून यात अशा गोष्टींसाठी बाहेर आपल्याला पळावं लागणं हे खूप आजकालच्या धकाधकीच्या जीवनात अवघड होऊन बसलेलं आहे. तेव्हा हा एक उत्तम समाजोपयोगी उपक्रम असून सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा असं आम्हाला वाटतं.